पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। पहिल्या टप्प्यात आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला ते भेट देतील आणि 3 महत्त्वाच्या अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करतील। या प्रकल्पांमध्ये सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा इथे PSLV एकात्मीकरण सुविधा, महेंद्रगिरी इथे इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये नवीन सेमी क्रायोजेनिक्स इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज चाचणी सुविधा आणि VSSC तिरुवनंतपुरम इथल्या ट्रायसॉनिड विंड टनल यांचा समावेश आहे। अंतराळ क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या तांत्रिक सुविधा पुरवणारे हे 3 प्रकल्प सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहेत। या दौऱ्यात पंतप्रधान गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतील। पंतप्रधान आज तामिळनाडूलाही भेट देणार असून मदुराईमध्ये पंतप्रधान क्रिएटिंग द फ्युचर डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमेटिव्ह MSME एंटरप्रेनर्स या कार्यक्रमात सहभागी होतील आणि वाहन निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील उद्योजकांना संबोधित करतील। उद्या पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून यवतमाळ जिल्ह्यात जाहीर सभेत 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील। तसंच पंतप्रधान PM किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सुमारे 3,800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता जारी करतील। त्याचबरोबर राज्यातल्या 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार आहेत। 1 कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा देखील पंतप्रधान प्रारंभ करतील। तसंच राज्यातल्या OBC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजनेची सुरुवात करतील।